नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकनाथ शिंदे गेले दरे गावाला पण चैन पडेना भाजपाला, अशी सध्याची एक स्थिती आपल्याला बघायला मिळते. कारण महापालिकांचे निकाल लागल्यानंतर खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. आता ते नेमकं कोणत्या टप्प्यावर आलंय, कोणत्या वळणावर आलेलं आहे आणि भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये आता ते कसं ताणलं गेलेलं आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. पण आता एक एक टप्पा तुम्हाला तुमच्या समोर उलगडण्याच्या पूर्वी एक काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे एका सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. अर्थात त्यावेळेला ते वक्तव्य त्यांनी असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये ते वक्तव्य केलेलं होतं. एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की मला हलक्यात घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अर्थात त्यावेळेला ते असेलही, म्हणजे ते उद्धव ठाकरेंना बोलले असतीलही, परंतु हे त्यांचं वक्तव्य आहे. हे असं म्हटलं जातं की ते भाजपसाठी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये नक्की असणार आहे की मला हलक्यात घेण्याचा कोणीच प्रयत्न करू नये. आणि आज एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्याचा प्रत्यय भाजपला आत्ताच्या या महापालिका निकालानंतर पदोपदी येत असावा असं एकूण मला वाटतंय. म्हणून मी हे वक्तव्य तुम्हाला पहिल्यांदा ऐकवलं. आता एक लक्षात घ्या, महापालिकेचा निकाल लागला. मुंबई महापालिकेवर महापौर बसवायचा आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता समीकरणं आपली स्थापित करायची आहेत. अनेक विविध पदं प्रत्येकाला घ्यायची आहेत, कारण महायुती म्हणून ही सत्ता आलेली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये जसा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी एक हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं. म्हणजे त्यांचे जेवढे नगरसेवक निवडून आणलेले आहेत ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी ठेवले. याच्या मागचं कारण असं बोललं जातं की एकतर त्यांचे नगरसेवक कोणी पळवून नेऊ नयेत म्हणूनही आहे. पण हे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवून एकनाथ शिंदेंनी काय केलं तर भाजपला मुंबई महापालिकेवर आपला महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी त्यांनी बार्गेनिंग सुरू केलं, दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर स्टँडिंग कमिटी चेअरमन हे पद आपल्याकडे यावं यासाठी त्यांचं दबाव वाढत त्यांनी नेला. त्यानंतर मग जसं बेस्ट कमिटी आहे, सुधार समिती आहे, या ज्या महत्त्वाची जी पदं आहेत महापालिकेतली, ती जर समजा महापौर पद नाही मिळालं तर स्टँडिंग कमिटी तरी आपल्याला पाहिजे, अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र एकनाथ शिंदेंनी अवलंबलं. आणि म्हणून त्यांनी त्यांचे नगरसेवक हे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले असं बोललं जात आहे. आता या सगळ्यामुळे भाजपाचं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते नाराज झालं आणि त्यांनी राज्यातल्या भाजपाला एक संदेश पाठवला की काहीही झालं तरी मुंबईच्या महापौरपदी भाजपचाच महापौर झाला पाहिजे याची काळजी घ्या. आणि त्याप्रमाणे मग मुंबईमध्ये भाजपाचे सगळे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, वरिष्ठ सगळे आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ, हे सगळे त्या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत. आता याच्यामध्ये एक दुसरा पार्ट, दुसरा ट्विस्ट असा आला की भाजपने, आता तुम्हाला तर माहिती आहे की महापालिकांमध्ये नगरसेवकांचे गट स्थापन केले जातात आणि त्याची नोंदणी जी आहे ती कोकण भवनमध्ये होते. त्या पद्धतीने गटस्थापना करण्यासाठी म्हणून अनेक, म्हणजे याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गट स्थापित झालेला आहे, त्याच्यानंतर काँग्रेसचा झालेला आहे, राष्ट्रवादीने आपला केलेला आहे, जे काही त्यांच्या पक्षांनी आपापले गट स्थापन केलेले आहेत. आता याच्यामध्ये अजूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन झालेला नाही आणि भाजपचाही झाला नाही. भाजपकडनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा प्रस्ताव गेला की आपण एकत्रित, म्हणजे आमचे 89 तुमचे 29 असे मिळून 118 नगरसेवकांचा एक गट आपण स्थापन करूया. आता याच्या मागचं लॉजिक काय होतं, याच्या मागचं कारण काय होतं, किंवा याच्या मागची राजकारण काय होतं, तर स्थायी समितीमध्ये एकूण 26 जागा जर आहेत तर त्यातल्या प्रपोर्शनेट तुमच्या संख्याबळानुसार तुमचा सदस्य हा स्थायी समितीमध्ये जातो. म्हणजे आता समजा भाजपकडे 89 नगरसेवक आहेत तर भागिले इंटू जे काही आहे त्याच्यानुसार भाजपचे 10 सदस्य हे स्थायी समितीवर येणार आहेत, एकनाथ शिंदेंचे 3 येणार आहेत, म्हणजे झाले 13.
विरोधी पक्षांकडे सुद्धा त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येतात 13, म्हणजे विरोधी पक्षांकडे 13, सत्ताधाऱ्यांकडे 13. आता एक लक्षात घ्या, स्थायी समिती हा एक असं विभाग आहे की ज्याच्यामध्ये जे काही मुंबईतली विकास कामं आहेत त्या विकास कामांच्या निधीचा मंजुरी जी आहे ही मंजुरी स्थायी समितीमध्ये होते. अशा वेळेला भाजपला पूर्ण खात्री आहे की विरोधक काही मुद्द्यांना निश्चित आपल्याला आडवं लावणार आहेत किंवा काही मंजुऱ्या ते होऊ देणार नाहीत. आणि म्हणून भाजपचा हा प्रयत्न होता की एकनाथ शिंदेंची संख्या घेऊन आपण 118चा गट स्थापन केला तर 13वरनं ती संख्या जी आहे ती एकाने वाढू शकते, म्हणजे मेजॉरिटीमध्ये आपल्याला तो निर्णय करून घेता येऊ शकतो. एकनाथ शिंदेंकडला तो प्रस्ताव गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याच्यावर गेले 2 दिवस काही काम केलं नाही. बरं, या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर दावोसमध्ये होते. आता 2 दिवसांपूर्वी ते आलेले आहेत. त्यामुळे ना महापौर पदाचा निर्णय झालेला आहे, ना स्थायी समितीचा निर्णय झालेला आहे. लोक दुसरीकडे प्रश्न विचारतायत की आज निकाल लागून 11 दिवस होत आहेत, 10 दिवस पूर्ण होत आहेत आणि तरी महापालिकेवर यांचा महापौर बसत नाहीये, सत्ता येत नाही, म्हणजे सत्ता त्यांनी स्थापित केलेली नाही आहे. मग कामं कशी होणार, सामान्य माणसांची कामं कशी होणार, याची चर्चा आता सामान्य लोकांकडनं सुरू झालेली आहे. ही सगळी एक म्हणजे लोकांचा सुद्धा दबाव आहे आणि या दबावामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मात्र चांगलंच जोरदार राजकारण रंगलेलं आपण बघतो आहोत. आता एकनाथ शिंदेंनी खेळी काय केली तर एकनाथ शिंदे असं वाटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुंबईत येतील तेव्हा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा होतील आणि मग महापौर पदाचाही वाद संपेल. मग स्थायी समिती कुणाकडे द्यायची, बेस्ट कुणाला द्यायचं, अजून सुधार समिती कुणाकडे जाईल याच्यावर निर्णय होतील आणि मग त्याप्रमाणे कामांना सुरुवात होईल. पण देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येऊन सुद्धा एकनाथ शिंदेंची आणि त्यांची आत्तापर्यंत भेट झाली नाही. एवढंच नाही तर काल दुपारनंतर एकनाथ शिंदे हे दरेगावला निघून गेलेत. आता एकनाथ शिंदे दरेगावला गेले की त्याचा अर्थ सरळ पकडायचा की एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते मुख्यमंत्री पदावरनं नाराज असताना जेव्हा होते तेव्हा ते दरेगावला निघून गेले, पालकमंत्री पदावरनं नाराज झाले तेव्हा ते दरेगावला निघून गेले, त्याच्यानंतर नगरविकास खात्यातल्या निधीवर जेव्हा टाच आणली गेली तेव्हा ते दरेगावला निघून गेले आणि आता देखील जेव्हा ही सगळी मुंबईमध्ये स्थिती आहे तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे हे दरेगावला गेलेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कळस म्हणजे असा आहे की आज कॅबिनेटची बैठक होती. कॅबिनेटची बैठक ही दर मंगळवारी होते. त्यातून मधल्या काळात निवडणुका होत्या त्यामुळे बैठका झाल्या नाहीत, म्हणजे निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर आजची कॅबिनेटची बैठक ही पहिल्यांदा होत होती. त्यामुळे या बैठकीला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हजर राहणं हे अपेक्षित होतं, पण एकनाथ शिंदे हजर राहिले नाहीत. आणि असं बोललं जात आहे, म्हणजे एकनाथ शिंदे असं सांगतायत तिकडनं की माझ्या इथं काही जिल्हा परिषदेच्या आता ज्या निवडणुका आहेत त्याच्या इथं प्रचार सभा वगैरे आहेत. पण एकनाथ शिंदेंनी मनात आणलं असतं तर ते काही ट्रेननी प्रवास करणार नाही आहेत किंवा STनी प्रवास करणार नाहीत, ते चॉपरनी प्रवास करणार आहेत. म्हणजे आज दुपारी जर का 12 वाजता कॅबिनेटची बैठक होती आहे आणि एकनाथ शिंदेंनी ठरवलं असतं तर ती बैठक आटपून दुपारच्या 2-2:30च्या सभेला ते जाऊ शकले असते हेलिकॉप्टरनी, पण तसं झालेलं नाही. त्याच्या पुढची बाब म्हणजे अशी आहे की आज संध्याकाळी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत, कारण आनंद दिघेंच्या माझ्या मते जन्मशताब्दीचं जयंतीचा काही सोहळा हा ठाण्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे हजर राहत आहेत. मग एकनाथ शिंदे जर त्याला येत आहेत तर त्यांनी कॅबिनेटला दांडी मारली, याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी हा मेसेज दिलेला आहे की त्यांची नाराजी आहे. त्यांची नाराजी एकतर 2.5 वर्ष महापौर पद आमच्याकडे द्या यावरनं आहे. आता ते मिळणार नाहीये हे एकनाथ शिंदेंना लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी काय केलं की आजचाच दिवस साधून एकनाथ शिंदे शिवसेनेचा गट हा आम्ही स्वतंत्र स्थापू आणि यासाठी त्यांनी आपले 29 नगरसेवक हे गटस्थापनेसाठी पाठवलेत. मग गाडी बिडी सगळी ती सज्ज ठेवली, नगरसेवक सुद्धा सगळे जमा झाले, पण नगरसेवक काही गेलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आलेला आहे. असं म्हटलं जातं आहे की कुणाचा तरी एक फोन खणखणला आणि मग त्यानंतर हे सगळं शमलेलं आहे, शांत झालेलं आहे. पण एक लक्षात घ्या की भाजप जे म्हणत आहे की इथं संख्याबळाचं राजकारण आहे. 13 पेक्षा आपल्याकडे जर एक संख्येने वाढत असेल तर आपण 118चा गट स्थापन करूयात. पण याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंना
याच्यामध्ये सुद्धा आपलं दबाव तंत्र कसं आपल्याला वापरता येईल हे दिसतंय आणि म्हणून ते एक गट स्थापन करायला नकार देत आहेत. म्हणजेच एक लक्षात घ्या, उद्या स्थायी समितीमध्ये 3 सदस्य जर का एकनाथ शिंदेचे असतील तर ते 3 सदस्य सुद्धा भाजपच्या निर्णयाच्या आड येऊ शकतात. त्यामुळे हे दबाव तंत्र सुद्धा त्यांना वापरता येऊ शकतंय. अशा पद्धतीची खेळी हे एकनाथ शिंदे सध्या खेळत आहेत आणि म्हणून मी जे म्हटलं ना की एकनाथ शिंदे जे म्हटले की मला हलक्यात घेऊ नका, ते उद्धव ठाकरेंच्या पेक्षा माझ्या मते भाजपसाठी ते जास्त ते मनातनं बोलले असतील. त्यामुळे आता त्याची प्रचिती ही भाजपला पदोपदी येते आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापौर पदाच्या बाबतीतला निर्णय झालेला नाही आहे, इकडे एकत्र गटस्थापनेचा निर्णय झालेला नाही आहे. आता एकनाथ शिंदे आल्यानंतर काय होईल, हा उद्या ते एकत्र गट स्थापन करतायत का पुन्हा वेगळा वेगळा गट स्थापन करतायत. आता मुख्यमंत्री जेव्हा पत्रकारांशी बोलले तेव्हा ते म्हणले की ही एक प्रक्रिया असते, याच्यामध्ये आम्ही हाच प्रयत्न करतोय की एकत्र केल्याने फायदा आहे का वेगळा वेगळा केल्याने फायदा आहे, हे सगळं आम्ही बघू आणि याच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण जसं मुख्यमंत्री म्हणतायत तसं काही सगळं अलबेल नाही, सगळं ऑल इज नॉट वेल अशा पद्धतीने सगळं वातावरण हे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये आहे. त्यातला पुढचा टप्पा असा आहे की मग एकनाथ शिंदे इतकं नाराज होऊन दरेगावला, म्हणजे ते दरेगावला गेले त्याच्यामधलं एक सगळ्यात मोठं कारण जे बोललं जात आहे की महापालिकेच्या निकालाच्या म्हणजे प्रचाराच्या वेळी गणेश नाईक जे आहेत नवी मुंबईमधले, त्यांनी एकनाथ शिंदेंवर प्रचंड टीका केलेली होती आणि वाईट शब्दांमध्ये केली होती. पण जसे निकाल लागले तसे गणेश नाईक म्हणाले की आता निकाल लागलेले आहेत, आमच्यातले वाद संपलेले आहेत. पण अगदी 2-3 दिवसापूर्वीच गणेश नाईकांनी अशी एक जहरी टीका केलेली आहे की आम्ही एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवून टाकू. आणि याच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले प्रत्येक जणच त्यांनी गणेश नाईकांवर हल्ला चढवलेला आहे. माझ्या मते श्वेता महाले ज्या आहेत, श्वेता म्हात्रे ज्या आहेत त्या असं म्हणालेल्या आहेत की गणेश नाईक जे आहेत त्यांनी आपली पायरी ओळखून भाष्य करावं. अशा पद्धतीच्या कडक टीका या आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधनं होत आहेत आणि एकनाथ शिंदेंना ही गोष्ट लागली आहे की आम्ही तुम्हाला संपवून टाकू. म्हणजे काय, या प्रकारामुळे एकनाथ शिंदे हे दुखावले गेलेत, नाराज झालेत आणि म्हणून ते दरेगावी निघून गेलेत आणि आजच्या कॅबिनेटला ते उपस्थित राहिलेले नाही आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रकारानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये कधी भेट होती, भेट होईलच, ती घ्यावीच लागेल. शेवटी एकनाथ शिंदे ताणून तरी किती ताणणार आहेत. जर त्यांनी अति ताणण्याचा प्रयत्न केलाच तर ते तुटण्या इतपत ताणलं जाईल आणि मग भाजपसमोर वेगळे पर्याय आहेतच. त्यामुळे एकनाथ शिंदे हे तसे हुशार राजकारणी आहेत, ते तुटेल इतकं ताणणार नाहीत, पण आपल्या पदरामध्ये चांगल्या गोष्टी पडून घ्याव्यात. आणि याच्यापूर्वी आपण एकनाथ शिंदेंचं बार्गेनिंग बघितलेलं आहे. त्यांनी 90 जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थायी समिती ते मिळवतात का, बेस्ट मिळवतात का, काय काय मिळवत आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट कधी होतीये हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यानंतर मग या सगळ्यानंतर गट हा एकत्र स्थापित होतोय का वेगळे वेगळे होत आहेत ते बघणं खूप रंजक ठरेल. आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ऑल इज नॉट वेल, यांच्यामध्ये सगळं ठीकठाक नाही आहे. फक्त आता या सगळ्या ज्याला आपण म्हणतो ना जोड कामं हे दोघंही करतील. शेवटी सत्ता महत्त्वाची आहे, त्या सत्तेतनं मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी लाभ हे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आणखीन काही दिवस हा जो लुटूपुटूचा जो खेळ आहे हा चालू राहील. पण तो किती चालू राहील, तज्ज्ञांच्या मते 6-8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपाचे संकेत हे या मिळत आहेत. आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंची नाराजी ही त्यातूनच आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.